मित्रांनो नमस्कार. कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. आज मी चाललेलो आहे शृंगारपूर येथे श्री भैरीभवानी देवीच्या मंदिरामध्ये भैरीभवानी देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. तर आता मी आलो आहे धामणी बळदवाडी या रोडने नॅशनल हायवे 66मधून धामणी येथे आल्याच्या नंतर धामणी बळदवाडी फाटा लागतो. तिथून सुद्धा भैरीभवानी मंदिर बचितगड येथे जाता येते. तर आत्ता मी धामणी बळदवाडी या आमच्या वाडीतून चाललेलो आहे शृंगारपूरला. धामणी बळदवाडी ही वाडी सोडल्याच्या नंतर वाडीच्या शेवटी एक गणेश मंदिर लागतं. या गणेश मंदिरामध्ये सुद्धा मी आता जाणार आहे. तर तुम्हाला ते सुद्धा एक प्राचीन मंदिर दाखवतो. हे बघा, हेच आहे धामणी बळदवाडीतील प्राचीन मंदिर, पुरातन गणेश मंदिर. मंदिर आत्ता नवीन बांधण्यात आलेलं आहे. याच्या आधी पूर्ण जांभ्या दगडाचं मंदिर होतं. समोर मंदिराच्या एक तलाव आहे, पाण्याचा छोटासा तळा आहे. बारमाही पाणी असते यामध्ये, बारमाही वाहणारं हे पाण्याचं तळं आहे. आणि हे आहे मंदिर. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघताय. पुरातन गणेशाची मूर्ती आहे आतमध्ये, काळ्या दगडाची मूर्ती आहे. जांभ्या दगडाचा गाभारा आहे. या मंदिराचा व्हिडिओ मी याआधी सुद्धा बनवलेला आहे. या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नॅशनल हायवे 66 पासून धामणीतून शृंगारपूरचं मंदिर हे 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आज समोर रस्ता जातोय शृंगारपूर गावाकडे. समोर नायरी, तिवरे, प्रचितगड अशी गावं आहेत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, शृंगारपूर हे गाव संभाजी महाराजांची सासरवाडी आहे आणि याच गावामध्ये प्रचितगड हा किल्ला आहे. आता मी आलेलो आहे प्रचितगडच्या जवळच असलेलं हे शृंगारपूर गावामध्ये. आणि बघताय तुम्ही मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी आहे. अशा प्रकारे वाहनांची रांगच रांग लागलेली आहे. आणि इथून हा रस्ता मंदिरामध्ये जातोय. आम्ही गाडी खालीच पार्क केलेली आहे आणि आम्ही पायी चालत वरती जातोय. गाडीसुद्धा मंदिराच्या अगदी जवळ जाते. शृंगारपूर हे गाव ऐतिहासिक गाव आहे आणि भैरीभवानीचं हे मंदिरसुद्धा ऐतिहासिकच आहे. मंदिराच्या आवारामध्ये मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आणि हेच आहे शृंगारपूरचं भैरीभवानी मंदिर. मी सुद्धा पहिल्यांदाच येतो या मंदिरामध्ये. मंदिर बांधून 10 ते 12 वर्ष झालेली आहेत. कसब्यातून सुद्धा या मंदिराकडे येण्यासाठी रस्ता आहे. तो सुद्धा 15 किलोमीटरचा रस्ता आहे. मंदिर बघा, खूप सुंदर मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आत्ता आम्ही बाहेर आलेलो आहोत मित्रांनो. मंदिरामध्ये देवींचे फोटो काढण्यासाठी मनाई आहे, तरी आम्ही आत्ता बाहेर आलेलो आहोत. आणि या मंदिरामधले भैरी भवानी आणि महालक्ष्मी देवीचे जे फोटो आहेत हे मी नेटवरून घेऊन तुम्हाला आता दाखवत आहे. मंदिरात प्रवेश करताच मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती आहे. त्यानंतर भवानी देवी आहे समोर. एका बाजूला भैरी देव आहे आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी देवीचा गाभारा आहे. त्यानंतर मागच्या बाजूला एक देवी आहे. आणि मित्रांनो हे मंदिर इतकं सुंदर आहे बघा तुम्ही. खूप सुंदर परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचा. बगीचासुद्धा मस्त केलेला आहे आणि जवळपास असं हे सुंदर असं एक मंदिर पाहायला मिळतं आहे आपल्याला. आजूबाजूच्या गावांमधून पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे. माझ्यासोबत अश्विनी आहे आणि आई आहे. आणि मागे बघताय तुम्ही, हे आहे मंदिर. मंदिरामध्ये दर्शन घेऊन मित्रांनो आत्ता आम्ही रिटर्न जायला निघालेलो आहोत. आणि या ठिकाणी बघताय तुम्ही घरगुती खानावळीचं एक बोर्ड लागलेला आहे. मंदिराच्या पायथ्याशीच या ठिकाणी घरगुती खानावळ आहे आणि आपल्याला ज्यूस किंवा सरबत वगैरे या ठिकाणी मिळून जातं. ही आहे मंदिराकडे जाण्याची पायवाट किंवा रस्ता. वरती गाडीसुद्धा जाते. कोकणातील जवळपास बऱ्यापैकी लोकांची
भैरी भवानी ही कुलदेवता आहे आणि त्यामुळे या मंदिरामध्ये सध्या लोकांची खूप गर्दी असते. हे मंदिर जीर्णोद्धार झाल्यापासून लोक खूप या मंदिरामध्ये येत असतात. मित्रांनो, तुम्हीसुद्धा नक्की या मंदिराला एकदा भेट द्या. या ऐतिहासिक मंदिराला आणि या ऐतिहासिक गावाला नक्की एकदा भेट द्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.